प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकदम चांगला प्रतिसाद नागरिकांचा, लोकांचा, जनतेचा मिळत आहे. आमच्या एक फेरी पूर्ण झालेली आहे. जवळपास आमच्या 15 ते 20 कॉर्नर बैठका झाल्या. तर अत्यंत चांगली परिस्थिती प्रभाग क्रमांक 16ची आहे. आम्ही 4च्या 4 जागा बहुमताने जिंकू असं मलाच नाही, पूर्ण प्रभागातल्या लोकांना सुद्धा विश्वास आहे. काय प्रभागातील प्रश्न आहेत आणि तुम्ही काय विकासाचा अजेंडा घेऊन जे मुख्य जे प्रभागातील प्रश्न आहेत, जे कॉईल नगर झोपडपट्टी त्या जागेविषयी प्रश्न आहे. त्यांचे 94 पासून ते लोक तिथं नगरपालिकेच्या जागेत राहतात. त्यांना आणखीन त्यांचं PR कार्ड किंवा आपण कबाले ज्याला म्हणतो ते मिळाले नाही. त्यासाठी आम्हाला आजच आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची सभा झाली आणि त्यांनी सांगितले की त्यात येणाऱ्या काळात 3 महिन्याच्या आत त्यांना कबाले जे सरकारी, हेच नाही, जे सरकारी जागेवर 2001 पूर्वी बसलेले आहेत त्यांना त्या जागेचे कबाले आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तुम्ही काँग्रेसमधून आता भाजपमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन आलेले आहात, परंतु काल जाहीर सभेमध्ये आपल्यावर टीका करण्यात आली की काँग्रेसमध्ये राहून विकास करून आणि आता भाजपमध्ये आले, विकासाच्या नावावर आले तर ते आमच्या विरोधात उभं टाकतात. काय कसं उत्तर देतात? मला काय एक बघा, आमची संस्कृती आहे की आम्ही कोणावरती टीका करायला जात नाही आणि कोणी आमच्यावरती टीका केली तर त्याचा काही खुलासा करायला जात नाही. आम्ही कामासाठी आलो तर आम्हाला लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत, आम्हाला इथल्या समस्या महत्वाच्या आहेत. आम्हाला जर हेच करत बसत गेलो, कोणी काय म्हणले, कोण काय म्हणलं, त्याची उत्तरं देत गेलो तर आपल्याला सर्वसामान्य माणसाचे कामं नाही करता येणार. आपण ज्यांना काम अजेंडाच नाही त्यांच्याजवळ कामाचा, विकासाचा, ते हेच बोलणार. तिथं राहून काय केलं, इथं राहून काय केलं. आम्ही इथं तिथेही राहून कामच केलं आम्ही आणि इथेही कामासाठी चालू. त्याच्यामुळे आणि कोण टीका केलं तेवढ्या मोठ्या नेत्यांना मी उत्तर देणार पत्नी मोठा मी. आमचे आदरणीय संभाजी भैया असतील, आदरणीय अर्चनाताई असतील, आदरणीय आमचे अजित भैया कवेकर असतील, आमचे अभिजित पवार असतील, रमेश कराड असतील, ते त्यांना उत्तर देतील. कशा पद्धतीचं चित्र असेल निवडणुकीनंतर? तयारीची उमेदवार आपल्याला लागतील 100%. आजच 16 तारखेला आजची वेळ काय झाली बघा, आजची तारीख बघा आणि 16 तारखेला आज माझ्या मते आज आता 1 वाजू लागले. 1ला निकाल सर्वांसमोर चित्र स्पष्ट असेल. गुलाल लावून आपण आमची मुलाखत नक्कीच घ्याल. समस्या अशा फार काही मोठ्या नाहीयेत. एक समस्या आहे सर्वात मोठी, ती आहे आमच्या कबालेची, कोईल नगर परिसरातली. तर सर्वप्रथम अगोदर आज जसं सांगितलं सगळ्यांनी की चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आज येऊन गेले आणि आज तिथं त्यांनी आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये कबाले हे निश्चित आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मिळणार आहेत. दुसरा विषय आहे की सौर ऊर्जा प्रत्येक घरावर, जे त्यांनी सांगितले आज विषय की प्रत्येक कबाला झाल्यानंतर आपल्या वार्डामध्ये आम्ही लाईट बिल येऊ नये जनतेला, यासाठी प्रत्येक घरावर सौर ऊर्जा बसवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत की 24 तास वीज बी मिळावी आणि नागरिकांना कुठेतरी लाईट बिलामधून त्याच्यामधून त्यांना थोडासा पैशामध्ये धीर मिळावा. हे आमचं सर्वात मोठं लातूर शहरामध्ये नियोजन राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की महिला बचत गटांना आम्हाला सक्षम करायचं आहे. महिला बचत गटांच्या मार्फत आम्ही आज साहेबांनी आम्हाला सांगितलं 20 जणांचा बचत गट करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये 1 लाख रुपये प्रत्येक महिला बचत गटांना या ठिकाणी आम्ही देण्याचं आश्वासन करणार आहोत. ते सर्वात मोठं आमचं कार्य महिलांना बळकट करण्याचं या ठिकाणी राहील. आणि चौथं असं आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी जनता दरबार याचं आयोजन आम्ही करणार आहोत. त्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल, महिलांसाठी सुरक्षितता असेल, या वाचनालयासाठी जे महिलांना वेळ मिळत नाही आणि काही महिला शिक्षण शिकू शकल्या नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही रात्रीची शाळा या ठिकाणी करण्याचं आयोजन या ठिकाणी आमच्या डोक्यामध्ये आहे. 4 नगरचे उमेदवारांच्या ते आयोजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. जास्तीत जास्त भर आपल्या प्रभागातील नागरिकांचा असा असेल की सर्व सुशिक्षित राहायला पाहिजे, शिकलेले राहायला पाहिजे, यासाठी आमचं नियोजन या ठिकाणी राहणार आहे. आणि हे तर मूलभूत गरजा आहेत, लाईट, रस्ता, कचरा आहे. हे गेले 4 वर्ष प्रशासन असल्यामुळे सर्वांनाच माहिती आहे की इथल्या स्थानिकच्या लोकांनी या ठिकाणी कामं नाही केल्यामुळे हे इथल्या समोर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा आम्हाला खूप मोठा तोटा या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर जनतेला आव्हान असं राहणार आहे माझं की आपण
येणाऱ्या कोरोना काळामध्ये आपले इथले स्थानिकचे व्यक्ती आपल्या सोबत नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे की आपण किती मोठ्या संकटात या ठिकाणी आज वर आलेलो आहोत. तर आपल्याला या ठिकाणी विचार करून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे वरी आमचे नरेंद्रजी मोदी आहेत, खाली देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. तर माझी विनंती अशी राहील की सर्व नागरिकांना येणाऱ्या 15 तारखेला आपण विकासाकडे बघून आपल्या प्रगतीकडे बघून आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या कामाचे सर्व कार्य या ठिकाणी पार पडले पाहिजेत असं पाहून आपण मतदान करावं. मतदान रूपी आम्हा सर्वचारी उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा आणि ह्या आशीर्वाद रूपी आम्ही चारी आपल्या ह्याच्यामध्ये तत्पर राहून आम्ही तुमचे ऋणी राहू आणि येणाऱ्या काळामध्ये एकदम चांगल्या प्रकारचे काम आम्ही चारही उमेदवार आपल्या प्रभाग 16 मध्ये केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. माझी सर्व इथल्या बंधू भगिनींना व मतदारांना विनंती आहे 15 तारखेला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा व मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी या ठिकाणी आपण आम्हाला द्यावी ही विनंती सर्व प्रभाग क्रमांक 16 सर्व मतदारांना माझी असणार. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आम्ही जसं फिरतोय तर प्रतिसाद लोकांचा चांगला आहे, पण भरपूर अडचणी दिसत आहेत. जसं गटारी नाल्याचा प्रश्न आहे, स्ट्रीट लाईट्स नाहीयेत बऱ्याच ठिकाणी आणि पब्लिक टॉयलेट्स नाहीयेत. म्हणजे ट्युशन एरियाचा बराचसा भाग आपल्या प्रभागामध्ये येतो. तर एक साधा पब्लिक टॉयलेट तिथे नाही, पण आम्ही निवडून आल्यावर पहिले काम चारही नगरसेवक आमचे आम्ही सगळे म्हणून सर्व ठिकाणी जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी पब्लिक टॉयलेटची व्यवस्था करू, कचरा कुंडी ठेवायचा प्रयत्न करू ज्या त्या ठिकाणी, जेणेकरून कचरा फेकला जाणार नाही. या ज्या समस्या आहेत गटारी कचरा याचाच प्रश्न आम्ही पहिले मार्गी लावू. आणि त्यानंतर आताच आमचे कबालेचे मंत्री म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेजी येऊन गेले. कबाल्याचा हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या प्रभागातला आहे, तोही मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न आमचा असेल. त्याचबरोबर पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे की एक विकसित प्रभाग आम्ही कशाला म्हणू की आमची एवढीच इच्छा आहे की शुद्ध पिण्याचं पाणी 24 तास कसं नळावाटे उपलब्ध करून देता यावं आणि त्यासाठी काय सोयी कराव्या लागतील ह्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. महिलांसाठी काय विशेष? महिलांसाठी स्ट्रीट लाईट्स आहेत, सीसीटीव्ही कॅमेराज आहेत ज्याच्या अंतर्गत त्या 24 तास सुरक्षिततेखाली फिरू शकतील, काही प्रॉब्लेम होणार नाहीत. आणि बरेच ट्युशन एरियामध्ये बरेच अवास्तव गोष्टी चालतात, जे अवैध गोष्टी आहेत, त्याच्यावर एक आपल्याला बंधन आणण्याचा पूर्ण आपण प्रयत्न करणार आहेत, जेणेकरून तिथल्या महिला मुलीच्या अगदी सुरक्षितपणे फिरू शकतील प्रभागामध्ये. नमस्कार. प्रभाग क्रमांक 16 आमचा जे महत्वाचा विषय आहे कॉईलनगर झोपडपट्टी कबाल्याचा विषय, आता चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी येऊन शब्द दिलेला आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार आहे. आणि विकासाची गंगा आमच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये आम्ही खिचून आणणार आहे आणि चारही उमेदवाराला बहुमताने सर्व नागरिकांनी प्रभाग क्रमांक 16 तील नागरिकांनी विजयी करावे ही विनंती. धन्यवाद.